हर हर महादेव. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळपास एवढ्या आतमध्ये शिवलिंग लागते आपल्याला. तर तुम्ही आले हे नक्की करा. या मंदिराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गाभारा दिसतो ना, यात 12 महिने पाणी असतंय. इथे असणाऱ्या शिवपिंडीला एक जिवंत झरा आहे, तो कंटिन्यू अभिषेक घालत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणाला गंगा गोर्जेश्वर असं नाव पडले असं सांगितलं जातं. हे जे इथे आपल्याला 2 पावलं उमटलेली दिसतात ना, तर ही नंदीची पाऊल आहेत असं सांगतात. तुम्हाला बोललो ना मगाशी की हे खूप खोल आहेत. आता तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या जागेचं अजून एक वैशिष्ट्य आणि ते बघण्यासाठी आपण इथे आलोय ते म्हणजे हे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, मुंबईपासून जवळच शहापूर तालुक्यातील सीमेवरील गाव म्हणजेच मड. या गावात काळू नदीचा जिथे त्रिवेणी संगम होतो तिथे आपल्याला प्राचीन गंगा गोर्जेश्वराचं मंदिर पाहायला भेटतं. मंदिर जरी छोटं आणि नवीन वाटत असलं तरी हे पुरातन असून अनेक वैशिष्ट्य बाळगून आहे. तर तेच मंदिर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आता आपण इथे पोहोचलेलो आहेत. तर आता इथे आल्यावर आपण एक एक गोष्ट बघून घेऊयात आणि या जागेची अनेक असे वैशिष्ट्य आहेत तर ती देखील आपण जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. हा जो रस्ता आहे ना, तो मड गावातून येतो आणि इथून पुढे आल्यावर ना आपल्याला हा मठ दिसतो. मठाच्या पुढेच आपण इथे बाईक लावले आणि इथे असणारे ही झाडं आहेत ना, तिथेच आपल्याला काही शिळा पाहायला भेटतात. तर त्या बघूयात आपण. हे बघा, इकडे अशा विरगळी पडलेल्या आहेत. तर इथे ना 1 2 3 4 5 6 7 8 जवळपास 8 एक विरगळी आहेत. तर ह्या तुम्हाला दिसणार नाही आले तर, पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ते बघा तिथे मागे मठ दिसतो ना, मठाच्या पुढे जी झाडं आहेत ना त्यांच्या आडोशालाच इकडे सगळ्या विरगळी ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही आले तर ही जागा नक्की बघा. तर मित्रांनो, तिथे आपल्याला मठ दिसतोय, तिथूनच आता आपण आलो आणि आल्याला आपल्याला हे मंदिर दिसतंय. तर तुम्ही बघू शकता पूर्ण नदीपात्रात मंदिर आहे. तर हेच मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यात 3 महत्त्वाच्या नद्या आहेत. एक म्हणजे उल्हास नदी, बादसा नदी आणि काळू नदी. या तिन्ही नद्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. तर याच काळू नदीच्या पात्रात हे मंदिर आहे. त्याच्यामुळे या नदीला बरंच पाणी असतंय. तर तुम्ही विचार करू शकता की पावसाळ्यात इथे किती पाणी असेल. जून ते ऑगस्ट महिना किंवा आपण बोलू शकतो श्रावण महिना संपेपर्यंत खूप पाणी असतं नदीला. त्या मंदिराच्या जवळपास सभामंडपापर्यंत पाणी भरलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला मंदिरात जाता येत नाही. पण नंतर हळूहळू पाणी कमी झालं ना की आपल्याला बोटीने वगैरे मंदिरात जाता येतं. तर कसं वाटलं हे तुम्हाला मंदिराचं एक वैशिष्ट्य? नदीपात्रात उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या केलेल्या दिसतात. पायऱ्या उतरून आल्यावर नदीपात्रात नीट बघितले तर आपल्याला मंदिराच्या अनेक भल्या मोठ्या शिळा वाहून आलेल्या दिसतात. मंदिराच्या पायऱ्या चढतानाच आपल्याला सुरुवातीला छोटेखानी 3 कुंड लागतात. मंदिराचा सभामंडप आणि गाभारा असे 2 भाग आहेत. सभामंडपात आपल्याला चौथऱ्यावर शिवशंकराचे वाहन असणारा नंदी विराजमान झालेला दिसतो. त्याखालीच मागच्या बाजूला आपल्याला कासवाचे शिल्प दिसते. मंदिराच्या दोन्ही बाजूला कोनाड्या असून दोन्ही कोनाड्यांच्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माळशेजगडात असणारा काळू धबधबा माहीत आहे. पण याच काळू नदीवर पुढे अनेक सारे प्राचीन असे शिवमंदिर आहेत. त्यातीलच एक मंदिर म्हणजे गंगा गोर्जेश्वराचं मंदिर. तर मित्रांनो, या मंदिराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गाभारा दिसतो ना, यात 12 महिने पाणी असतंय. इथे असणाऱ्या शिवपिंडीला एक जिवंत झरा आहे, तो कंटिन्यू अभिषेक घालत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणाला गंगा गोर्जेश्वर असं नाव पडले असं सांगितलं जातं. तर आता आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे दर्शनाला आले आणि इथूनच दर्शन घेऊन गेले ना तर तुमच्याकडून एक गोष्ट राहील. कारण की तुम्ही ही पिंड बघू शकता.
ते इथं शिवपिंडीचा एक विशिष्ट आकार आहे. त्याच्यामुळेच याचं एक वैशिष्ट्य आहे, कारण की इथं मध्ये तुम्ही जागा बघू शकता. तर त्यात हात घेतला ना की मग आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घडतं. तर आता आपण हात घालूयात आणि मग बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट किती आतमध्ये शिवलिंग आपल्याला लागतंय. हर हर महादेव. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, जवळपास एवढ्या आतमध्ये शिवलिंग लागते आपल्याला. तर तुम्ही आले हे नक्की करा. तर मित्रांनो आता शिवपिंडीचं तर आपण वैशिष्ट्य बघितलं, पण हे जे इथे आपल्याला 2 पावलं उमटलेली दिसतात ना, तर ही नंदीची पावलं आहेत असं सांगतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे मंदिर जरी नव्याने बांधलं आहे ना, तरी पण तुम्ही खालचा भाग बघू शकता. इकडे तर पूर्ण दगडच आहेत आणि इकडे देखील खाली पूर्ण आपल्याला जुने दगड बघायला भेटतात. हे बघ, आणि हे पण पूर्ण खडकच आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या इथेच आहोत आणि तुम्हाला मगाशी मी बोललो ना की पावसाळ्यात इथे यायला खूप प्रॉब्लेम होतो, कारण की जून ते ऑक्टोबर महिन्यात इथे नदीला खूप पूर आलेला असतो. त्याच्यामुळे काय मंदिरात दर्शन घ्यायला येता नाही येत. पण आता इथं पुलाचं काम करतात आहेत, तर जेव्हा कधी आपलं इथलं पुलाचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण 12 महिने या मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतो. हे बघा इथे पुलाचं काम चालू आहे आणि मंदिराचं सुशोभीकरणाचं काम जोरात एकदम चालू आहे. हे तर पूर्वी पहिलेच केलेलं होतं, पूर्ण घाट बांधलेला होता, पूर्ण इथपर्यंत लाद्या बसवल्यात, म्हणजे नदीचा पात्र आहे तिथपर्यंत. आणि आता इकडे बाकडे बसवले, डस्टबिन बॅग बसवलेत, इकडे पण कंपाऊंड वगैरे टाकतायत, तिकडे कुंड करतायत आणि तिकडे पण कमानी वगैरेचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा हे काम सर्व पूर्ण होईल ना, तेव्हा आपल्याला मंदिर एका नवीन रूपात पाहायला भेटेल. मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचा जिवंत झरा आहे. त्याचं पाणी कुंडात साठवले जाते. आता या कुंडाचे नव्याने काम चालू झालेले दिसते. तर मित्रांनो मंदिराच्या मागूनच असा एक रोड आपल्याला जाताना दिसतोय, तर तिकडे चाललो आता आपण. खरं तर खूप काय काय करायला घेतलं आता इथे बघू शकता. इथे तुम्ही बसायला पण अरेंजमेंट करायला घेतले, तिथे इथे टावर पण केलेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला वाड्याचा अवशेष दिसतोय. तर पूर्वी इथे बाबा लोक वगैरे होते ना, ते इथे राहायचे. वॉच टावरच्या बाजूला देखील काही कुंड पाहायला भेटतात आणि या कुंडांमध्ये उतरायला पायऱ्या देखील केलेल्या दिसतात. तर मंदिराच्या मागून जो रस्ता येतो ना, त्याच पायवाटेने मी पुढे चाललो आहे आणि अतिशय सुंदर रस्ता आहे. दोन्ही साईडला नदी आहे. आता एक साईडचा पात्र आटलं आहे, पण दुसऱ्या साईडला खूप पाणी आहे आणि मध्ये छोटीशी टेकडी आहे, तिथूनच रस्ता जातो आहे. कारण की तिकडे देखील एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे आणि जी की खूप कमी ठिकाणी पाहायला भेटते. तर तुम्हाला अगदी शांतता पाहिजे असेल आणि गर्दीपासून दूरचं ठिकाण पाहिजे असेल तर तुम्ही या जागी नक्की येऊ शकता. कारण इथलं मंदिर तर एकदम अप्रतिम आहे, बाजूला नदी पण आहे, तर गावातली लोक इथं पोहायला देखील येत असतात. आणि हा बघा इकडे जाणारा रस्ता पूर्ण जंगलातून असा जातोय आणि तुम्ही बघू शकता ऊन पण नाही, पूर्ण इकडे सावलीत पसरले. त्याच्यामुळे तुमची एक दिवसाची ट्रिप चांगली होईल. तर मुंबईपासून हे ठिकाण पण अगदी जवळच आहे, तर तुम्ही येऊ शकता आरामात. या जागेची गुगल मॅप लिंक तर मी देईलच आणि कसं यायचं हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तर तुम्ही ते बघून येऊ शकता. न ते बघू शकता तुम्ही मंदिर, तर त्याच्याच मागून असा रोड येतो, तिथूनच आपण असं आलो. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही खालून पण येऊ शकता. तर आणि इथे मध्येच ती कुंड दाखवली, ती कुंड मध्येच आहेत, पण आपण वरतून आलो जाताना. आता आपण खालून जाऊयात आणि आता आपल्याला या साईडला जायचं आहे इकडे. तर मित्रांनो या जागेचं अजून एक वैशिष्ट्य आणि ते बघण्यासाठी आपण इथे आलोय, ते म्हणजे हे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल इथे बरेच सारे खळगे पडलेले आहेत आणि मध्ये मध्ये खूप पाणी साचलेलं आहे. तर ते खूप खोल आहे, त्याच्यामुळे या साईडला तुम्ही येत असाल ना तर सावधगिरी बाळगा. तुम्हाला बोललो ना मगाशी की हे खूप खोल आहेत. आता तुम्ही बघू शकता की इथे तरी आपल्याला दिसतोय खालचा तळ,
कारण की तिथे पाणी एवढं नाहीच आहे. पण इथे मध्येच खड्डा आहे, तुम्ही बघू शकता असा. तो खूप खोल आहे बघा. बघा तसाच खड्डा त्या साईडला पण आहे. त्याच्यामुळे इकडे जर तुम्ही आले तर कोणतरी गावातल्यांना घेऊन या. आणि जर पोहता येत नसेल तुम्हाला तर अजिबात इकडे जाऊ नका, कारण की या जागेचा अंदाज कोणालाच नाही. त्याच्यामुळे तेवढी दक्षता घ्या. बघा एवढी जागा आहे पूर्ण. आणि तिकडे तो पूर्ण बंधारा आहे. पावसाळ्यात ते इकडे येता नाहीत कारण खूप पाणी असते, तर उन्हाळ्यातच तुम्ही येऊ शकता. पण आले तर कुठल्या प्रकारची मस्ती नका करू. तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर जागा आहे. आता मी 2-3 तास फिरलो आणि आता जस्ट या नदीत हातपाय धुतले आणि फ्रेश झालो. इतकं सुंदर वाटतंय ना. संध्याकाळ झाले, सूर्य त्या साईडला मावळतोय आणि या साईडला पूर्ण नदीचं पात्र आहे. मनसोक्त इथे मी एकटा बसलेलो कधीपासून, अगदी छान वाटत. आणि आता तिथे जे सुशोभीकरणाचं काम चालू आहे ना, ती लोकं पण आता त्यांचा घरी जायचा टाईम झाला, मस्त नदी पात्रात आंघोळ करतायत आणि जात आहेत. तर आता मित्रांनो मी तुम्हाला जवळपास 5-6 वैशिष्ट्य दाखवली या जागेची. तर पहिले म्हणजे हे जे मंदिर असतं ते पावसाळ्यात पाण्याखाली असतं. तर दुसरं वैशिष्ट्य बघायला गेलो तर जी गाभाऱ्यात शिवपिंड दिसते आपल्याला ती सुद्धा पाण्यातच असते, कारण की तिथे जिवंत पाण्याचा झराचा अभिषेक होत असतो शिवपिंडीला. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे शिवपिंडीच्या मध्ये जी जागा आहे तिथून हात घालून आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यायला लागतं आणि ते त्रिकोणी आकाराचं आहे. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे शिवपिंडीच्या अगदी बाजूलाच आपल्याला नंदीच्या पायाचे ठसे पाहायला भेटतात. आणि 5वं वैशिष्ट्य म्हणजे आपण तिकडे खळगे बघायला गेलतो ते. आणि 6वं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला लागूनच एक कुंड आहे, त्यात 12 महिने पाणी चालू असतं. तर एकंदरीत अशी ही जागा होती. तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे नक्की सांगा. तर मित्रांनो आता आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत. तर आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडलीस तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूयात नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तोवर मित्रांनो जय शिवराय.